एक महत्त्वाची बातमी अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरी ईडीची छापेमारी, सूत्रांची माहिती। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। सकाळी 8 वाजल्यापासून डिनो मोरियाच्या घरी ईडीचे छापे सुरू असल्याची सूत्रांची माहिती। डिनो मोरिया याची आधी देखील चौकशी झालेली आहे। 2 ते 3 वेळा त्याची चौकशी करण्यात आली आणि आता त्याच्या घरी ईडीचा छापा पडल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। कृष्णा, काय सविस्तर अपडेट? शैली, आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे। जवळपास 15 लोकेशन्स आहेत। मुंबई आणि कोची मधले एक ठिकाण आहे केरळमध्ये, तिथे सुद्धा छापेमारी सुरू असल्याचं कळतंय। मात्र आतापर्यंत बीएमसी अधिकारी आणि त्याचबरोबर कंत्राटदार या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत, त्यांच्या घरामध्ये छापेमारीची माहिती समोर होती। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झालेल्या डिनो मोरियाच्या घरी सुद्धा ईडीची छापेमारी जी आहे ती सुरू असल्याचं कळतं आहे। पहाटेपासून ईडीची वेगवेगळी पथकं एकूण 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन करत आहेत, ज्यामध्ये मुंबईतले काही कंत्राटदार आहेत जी मिठी नदी स्वच्छता प्रकरणामध्ये आरोपी आहेत। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेतले काही अधिकारी सुद्धा आहेत, ज्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर यांचा ज्या लोकांशी व्यवहार झालेला होता किंवा तसे काही ट्रान्झॅक्शनचे जे काही पुरावे मिळालेले आहेत, त्या अनुषंगानं डिनो मोरियाच्या घरी सुद्धा ईडीचं पथक गेल्याचं कळतं आहे आणि तिथे सकाळपासून छापेमारी जी आहे ती सुरू असल्याची कळते आहे। या सगळ्या प्रकरणात जय जोशी, त्याचबरोबर केतन कदम आणि इतर अधिकारी जे आहेत मुंबई महानगरपालिकेचे, त्यांच्या घरी पहाटेपासून ईडीची वेगवेगळी पथकं सर्च ऑपरेशन करतायत। मात्र डिनो मोरियाच्या घरी सुद्धा ईडीचं पथक गेल्याचं कळतं आहे। या प्रकरणामध्ये डिनो मोरियाचा भाऊ सॅन्टिनो याची सुद्धा चौकशी झालेली होती मुंबई पोलिसांकडनं आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये काही व्यवहार सॅन्टिनो त्याचबरोबर डिनो मोरियाच्या खात्यापर्यंत पोहोचले असल्याचं समोर आलेलं होतं आणि आता जी काही माहिती मिळते आहे त्यानुसार ईडी कडून हे सर्च ऑपरेशन जे आहे ते मुंबईमध्ये केलं जात आहे, ज्यामध्ये डिनो मोरियाच्या घराचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात काय काय पुरावे ईडीला मिळतात सर्च ऑपरेशन दरम्यान हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच कृष्णा, आपण याआधी पाहिलेलं आहे मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची चौकशी देखील झाली आहे आणि आता ईडीचं पथक जे आहे ते त्याच्या घरी देखील ईडीचा छापा पडलेला आहे। त्याच्या अडचणी अजून वाढत चाललेल्या, काही महत्त्वाची कागदपत्र किंवा काही हाती लागलेलं आहे का, या संदर्भात काही माहिती मिळते? आतापर्यंत जो मुंबई पोलिसांनी तपास केलेला होता त्या दरम्यान डिनो मोरिया आणि त्यांचा भाऊ सॅन्टिनो यांच्याशी काही व्यवहार जे आहेत ते काही कंत्राटदारांच्या झाल्याचं समोर आलेलं होतं आणि म्हणूनच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2 वेळा या दोघांची चौकशी केलेली होती। मात्र ईडीनं सुद्धा यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये आता प्रत्यक्ष त्यांचं सर्च ऑपरेशन जे आहे ते ईडी कडून सुरू झालेलं आहे आणि याच दरम्यान तपासासाठी म्हणून ईडीचं पथक डिनो मोरियाच्या घरी पोहोचल्याचं कळतं आहे। या सर्च ऑपरेशन दरम्यान कोणकोणते पुरावे मिळतात किंवा काय सर्च ऑपरेशन दरम्यान काही आढळतं का किंवा संशयास्पद जी काही कागदपत्र आतापर्यंत सापडण्यात आलेली आहेत तशापैकी काही कागदपत्र डिनो मोरियाच्या घरातून सापडतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हे सर्च ऑपरेशन चालू शकतं। त्यामुळे एकूण 15 ठिकाणी होत असलेल्या सर्च ऑपरेशन मध्ये मिठी नदीच्या स्वच्छता घोटाळ्या प्रकरणी जे काही पुरावे मुंबई पोलिसांना याच्या आधी सापडलेले होते त्याच्या पुढचे काही पुरावे ईडीला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच, धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।